विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी विषयाची पहिली कविता आज आपण अभ्यासणार आहोत. कविता पहिली, भारत देश महान. या कवितेचे लेखक आहेत माधव विचारे. ते प्रसिद्ध कवी व लेखक आहेत. त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. या कवितेमध्ये हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे. प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे. प्रस्तुत गीत हे गीतपुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेलं आहे. चला तर मग पाहूया ही कविता. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरेती भारतभूच्या शिरी डोलती. हिमालयाची हिमशिखरेती भारतभूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती, गंगा यमुना आणि गोमती. घालिती पवित्र स्नान, घालिती पवित्र स्नान. भारत देश महान, भारत देश महान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. समतेचा अन विश्वशांतीचा. जागवी राष्ट्राभिमान, जागवी राष्ट्राभिमान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. भारतभूचे स्वप्न रंगले, चढवणे उंच निशान, चढवणे उंच निशान. भारत देश महान, भारत देश महान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान.